श्री रामहरी गोविंदराव रुपनवर साहेब माजी सदस्य विधान परिषद यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपले या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत। माननीय लक्ष्मणजी हाके साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी पूजन करायचे। आदरणीय अमरसिंह नाईक निंबाळकर साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी पूजनासाठी यायचे। त्याचबरोबर आदरणीय श्री सचिन सुधाकर पाटील साहेब, आमदार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन सुधाकर पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे। आपले या ठिकाणी मनपूर्वक असं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। शब्दांनाही गोडा पडावं अशी काही गोड माणसं असतात, शब्दांनाही गोडा पडावं अशी काही गोड माणसं असतात। तेवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ते सर्व आपली असतात। अशा या माणसांच्या सर्व माणसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत। प्रतिमा पूजन आणि असं सहर्ष स्वागत। आदरणीय तुकारामजी शिंदे साहेब यांना विनंती करतो। असतील आपल्या सर्वांचंच मनापासून परत एकदा स्वागत करतो। आणि प्रास्ताविकमध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला ही प्रेरणास्थळ आहे। आणि तुमची आमची कोणी जाणीव ठेवतं का नाही मला माहित नाही, पण 332 वर्षाच्या नंतर आपण या दिवशी एकत्र आलो। हा मल्हाररावांचा पराक्रम आजही इतिहास सांगतो। आणि म्हणून अशा एका थोर पुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही एकत्र आलेलो आहोत। पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष हजारो वर्ष ही तुम्हा आम्हाला सर्वांना प्रेरणा जर द्यायची असेल तर आता या स्थळाचा भूमीचा विकास होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। या स्थळाला तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा हे ग्रामविकास खातं येताना 1 महिन्याच्या आत दिल काळजी करायचं काम। 2 महिन्याच्या आत याला बळवर्गत पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण देऊ, काळजी करायचं काम आहे। मी पहिल्या टप्प्यातलं आपल्याला सांगतो की 5 कोटी रुपये पहिल्या टप्प्यातलं आपल्याला देतो। शिवाजी महाराजांच्या मराठेशाहीचा जो लढा मोगलांच्या विरोधामध्ये